सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अ, तर पहिल्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, तर की प्रशासनिक तंत्रामध्ये जी सुधारणा नेपोलियनने लागू केल्या त्या आणि त्यानंतर आर्थिक सुधारणा ज्या आहेत ते त्याने किती चांगल्या पद्धतीने तिथे हँडल केल्या. आता या 2 सुधारणा चालू असताना साइडलाच एक महत्त्वाच्या सुधारणा नेपोलियनच्या चालू होत्या, की ज्यासाठी फ्रान्स जो आहे तो खूप ओळखला जातो आणि त्या म्हणजे शैक्षणिक सुधारणा. शैक्षणिक सुधारणा या आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांच्या सोबत हाताशी हात मिळवून नेपोलियनने होत्या त्या सुरू केलेल्या होत्या. आणि या शैक्षणिक सुधारणांच्या आधारे जर आपण बघायला जाऊया, तर फ्रान्समध्ये एक सगळ्यात महत्त्वाची वैचारिक जागृती क्रांती जी आहे ती खऱ्या अर्थाने नेपोलियनने केली आणि फ्रान्सला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं स्थान नेपोलियनने इथे दिलं. तर या शैक्षणिक सुधारणा नेमक्या काय होत्या ते आपल्याला बघायचं आहे आता. त्यासाठी मी माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करतोय. हां. तर शैक्षणिक सुधारणा हा घटक आता आपल्याला बघायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बाब जी आहे ती नेपोलियनने इथे लागू केली, ती म्हणजे धर्मनिरपेक्ष शिक्षण. आता धर्मनिरपेक्ष शिक्षण म्हणजे काय हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, की ज्याच्यामध्ये धर्माचा हस्तक्षेप असणार नाही किंवा धर्माला कोणतंही स्थान नसणारं शिक्षण त्यांनी लागू केलं. आता याचं महत्त्व तुम्हाला लक्षात येत असेल, की म्हणजे फ्रान्सचे जर उदाहरण घ्यायचं झालं, तर फ्रान्स हा तसा पाहिला तर कॅथोलिक ख्रिश्चन धर्मीय पंथाचा देश होता. बुरबॉन घराण्याचा जो राजवंश जे आहे, त्यांचा अधिकृत धर्म म्हणजे हा ख्रिश्चन धर्म होता. तर अशा ख्रिश्चन धर्माचं एकूण त्या व्यवस्थेतलं स्वीकृती जी आहे, ती त्या स्वीकृतीमुळे काय झालं, की त्याचा प्रत्येक क्षेत्रातला परिणाम जो आहे, तो ख्रिश्चन धर्माशी निगडीत होता. मग यातून शिक्षण क्षेत्र सुद्धा सुटलेलं नाही. तर हे जे शिक्षणाचं क्षेत्र जे होतं राजेशाहीच्या कालखंडामधलं, ते अशा धार्मिक संमतीच्या आधारे सिलेबस फ्रेम झालेले होते, की ज्याच्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होणे खरं तर कठीण होतं. कारण की किमान धर्माचा प्रभाव जो होता, तो या शिक्षणाच्या क्षेत्रावर होता. मुळत्वे जर आपण बघायला जाऊया, अ, धर्मसंस्था तेव्हाच्या कालखंडामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होती. तर त्यामुळे तुम्हाला धर्म जो आहे तो सर्वतोमुखी तुम्हाला इथे किमान या प्रक्रियेमध्ये दिसून येतो. आता नेपोलियन आल्यानंतर अर्थातच राज्य क्रांती जी झाली फ्रान्समध्ये, त्या राज्यक्रांतीच्या समूळ अर्थामध्ये एक कारण सुद्धा होतं, की जे धर्मगुरूंचा वर्ग होता, हा धर्मगुरूंचा वर्ग फ्रान्सच्या जनतेला कमालीचा छळायचा, त्यांचं शोषण करायचा. आर्थिक असो की मानसिक असो, हे दोन्ही शोषण तो करायचा. म्हणून त्यांच्या विरोधात सुद्धा तिथे मोठा उठाव झाला आणि त्यांना मारण्यात सुद्धा आलं. ते सभागृहाचा सुद्धा ते एक भाग होते, ते सुद्धा नष्ट करण्यात आलं. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा की जे प्रतिनिधी गृह अर्थात धर्मगुरूंचं प्राबल्य जे होतं, ते इथे राज्यक्रांतीच्या आधारे मिटवण्यात आलं आणि मग म्हणून तुम्ही नेपोलियनला सुद्धा त्याच विचारांचा एक दूत म्हणू शकता, की त्याने शिक्षण जे आहे ते धर्मापासून अलिप्त करून टाकलं. तर धर्म आणि शिक्षण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी होत्या. धर्म हा वैयक्तिक आहे, तर शिक्षण हे जे आहे ते व्यक्ती विकासाचं आणि त्या अनुषंगाने राष्ट्र विकासाचं साधन ठरतं. म्हणून या शिक्षणातून त्याने धर्म बाजूला काढला. मग आणि या धर्माच्या शिक्षणाच्या बाजूला केल्यानंतर त्याने कोणतं शिक्षण इथे देण्याचा प्रयत्न केला ते पुढे बघूया आपण. ते म्हणजे त्रिस्तरीय शिक्षण पद्धत त्याने लागू केली. 3 स्तरीय शिक्षण पद्धती म्हणजे काय? तर तेच जे आपण साधारणपणे म्हणतो प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च. तर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण हे राजेशाहीच्या कालखंडामध्ये धर्माच्या आधारे किमान होते. पण आता जी एकूण संविधानिक पार्श्वभूमी निर्माण झाली, लोकशाही निर्माण झाली, त्यामध्ये या शिक्षणाचं वर्गीकरण जे आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने प्रोफेशनली करण्यात आलं. तर प्राथमिक शिक्षण हे तिथे त्याच्या संस्था निर्माण करण्यात आल्या. माध्यमिक शिक्षणाच्या संस्था निर्माण केल्या आणि उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. आणि हे सगळं करत असताना हे शिक्षण अ, मानवी समुदायाच्या उत्कर्षाकडे जाणारं ठरेल, ही भूमिका नेपोलियनची होती, की जी सातत्याने राहिलेली तुम्हाला दिसून येते. तर प्राथमिक शिक्षण किती महत्त्वाचं, माध्यमिक किती महत्त्वाचं आणि उच्च माध्यमिक किती महत्त्वाचं, हे तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून लक्षात ठेवू शकता. आता या संस्था निर्माण केल्यानंतर नेपोलियनने आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे शिक्षकांची नियुक्ती त्याने थेट सरकारद्वारे केली. आता पहिलेच्या कालखंडामध्ये शिक्षक जे आहे, ते मोस्टली धर्मगुरू वर्गातूनच यायचे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने धर्मगुरू वर्गातले असल्याकारणाने ते धर्माच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका
घेत होते. आता मात्र काय झालं, की आता शिक्षकांची थेट नियुक्ती जी आहे ती सरकारद्वारे केली जात असल्याकारणाने सरकारचा तो तिथे प्रतिनिधी झाला आणि सरकारला जे अपेक्षित आहे जे तांत्रिक बदल असतील किंवा सामाजिक बदल असतील किंवा शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचे बदल असतील, त्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक परिपक्व असणारा शिक्षक तिथे घडावा, हे नेपोलियनच्या विचारांचं एक पाईक होतं. आणि म्हणूनच शिक्षकांची नियुक्ती कोणत्याही खाजगी संस्थेच्या पेक्षा करण्यातून सरकारी संस्थेकडून करणे किंवा सरकारद्वारे करणे हे त्याला खूप सोयीचं होतं. आणि म्हणूनच सरकारद्वारे शिक्षकांची केलेली नियुक्ती ही खऱ्या अर्थाने एक प्रामाणिक नियुक्ती होती, की ज्या आधारावर तो देश विकासाचाच विचार करणारा शिक्षक असायला हवा. त्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये जशी त्याने एकसमान कर रचना केली, त्याचबरोबर त्याने एकसमानता या परिवेशामध्ये पण ढाळली शैक्षणिक सुधारणेच्या. ते म्हणजे त्याने एक अभ्यासक्रम ठेवला, एक पाठ्यपुस्तक ठेवलं, एक परिधान ठेवलं. म्हणजे याचा अर्थ काय, की प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षण या तिन्ही स्तरामध्ये त्याने प्राथमिक स्तरावर संपूर्ण देशभरामध्ये एकच अभ्यासक्रम ठेवला. एकच अभ्यासक्रम म्हणजे जो सेट झालेला अभ्यासक्रम आहे. तो कुठेही कोणत्याही प्रांतामध्ये दुसरा वेगवेगळा सिलेबस शिकवला जाणार नाही. इतिहासाचं पुस्तक हे अखिल भारतामध्ये किंवा अखिल फ्रान्समध्ये जर म्हणायला जाऊया, फ्रान्सचं उदाहरण घेऊ आपण, तर ते प्रत्येक फ्रान्सच्या प्राथमिक शाळेमध्ये तेच पुस्तक शिकवलं जाईल. तर अशा पद्धतीने म्हणजे स्टेट बोर्डचं जसं असतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे ना आपलं 10वी पर्यंत तुम्हाला असतं, तर त्यामध्ये काय राहतं, तर एकच सिलेबस जो आहे त्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये एकच पुस्तक जे आहे इतिहासाचं असो, भूगोल असो, इंग्लिश असो, ते समान असतं. तुम्ही कोणत्याही शाळेत जा, ते समान राहतं. सी स्कूल्स तुम्ही घ्या उदाहरण. सी स्कूलमधला सिलेबस हा सगळीकडे देश पातळीवर समान राहतो. त्यामध्ये बदल नसतो. तर अशा पद्धतीने एक अभ्यासक्रम त्याने सुरू केला. एक पाठ्यपुस्तक अर्थात संपूर्ण देश पातळीवर एक पाठ्यपुस्तक त्या संस्थेचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर एक अभ्यासक्रम ठेवला आणि एक पाठ्यपुस्तक ठेवलं व एक परिधान ठेवला. म्हणजे गणवेशामध्ये सुद्धा त्याने एक समानता इथे ठेवली, की कशाला वेगवेगळे परिधान, गणवेश असावे, एकच गणवेश असावा. तर प्राथमिक स्तरावर तो असावा, माध्यमिक स्तरावर हा असावा आणि उच्च माध्यमिक स्तरावर हा एक असावा. तर अशा पद्धतीने अ, एक अभ्यासक्रम, एक पाठ्यपुस्तक व एक परिधान अशा पद्धतीने त्याने या स्तरावर प्रत्येक गोष्ट निश्चित करून टाकली, की याच्यावरून पुन्हा वादंग नको, याच्यावरून विविधता नको. तर हे त्याने केलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची भूमिका संस्था जी नेपोलियनने स्थापन केली ती म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्सची स्थापना 1808 सालची. युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्सची स्थापना ही फ्रान्सच्या शैक्षणिक संपूर्ण युगातली एक क्रांतीप्रवण ठरणारी घटना होती. याआधी कोणत्याही युनिव्हर्सिटी फ्रान्समध्ये नव्हत्या आणि ज्या शैक्षणिक संस्था होत्या त्या धर्माच्या दृष्टिकोनातून कार्यरत असायच्या. या सगळ्याला वगळून फ्रान्समध्ये शैक्षणिक सुधारणेतला एक अग्रक्रम म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्सची जी स्थापना झाली, ती खऱ्या अर्थाने महत्त्वाची स्थापना होती. संपूर्ण विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर म्हणायला जाऊया, चेंज करणारी, एक परिवर्तन करणारी घटना होती. युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्सच्या स्थापनेमुळे काय झालं, की देश पातळीवर जसं मी म्हटलं, की एक अभ्यासक्रम, एक पाठ्यपुस्तक लागू करता येऊ शकलं होतं उच्च माध्यमिक क्षेत्रावर, ते इथे साध्य करण्यात आलं. आणि हे शिक्षण जे आहे ते खऱ्या अर्थाने आधुनिक विकासाला चेहरा देणारं ठरलं. त्यासाठी युनिव्हर्सिटीची स्थापना करणे फार आवश्यक होते. तर या सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या नेपोलियनने स्वतःच्या अनुभवावर घेतलेल्या होत्या आणि म्हणूनच त्याने प्रत्येक आयडिया जी आहे ती खऱ्या अर्थाने अशी काढली, की जी लोककल्याणाच्याच दिशेने जाईल. त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नसणार. या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा एकूणच फ्रान्सच्या शिक्षणामध्ये त्याने वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणाला खूप मोठा प्रोत्साहन दिलं. कारण की या आधारावरच आर्थिक विकास जो होता, तो कायमस्वरूपी राहणार होता. तर यांत्रिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण किंवा वैज्ञानिक शिक्षण हे खऱ्या अर्थाने त्या काळाची गरज होती, की जी फ्रान्सला पुढे नेणार, विकासाच्या पथावर नेणार. जे अंधश्रद्धाळू शिक्षण आहे, की ज्याच्यातून मागासलेपणा पुढे येईल, वैज्ञानिक दृष्टिकोन जनरेट होणार नाही, अशा शिक्षणाचा काय उपयोग आहे, की जो देशामध्ये त्या व्यक्तिमत्त्वाचं एक चांगलं व्यक्तिमत्व घडू शकत नाही. तर म्हणूनच हे जे एकूण तंत्रशुद्धवादी शिक्षण जे होतं ते नेपोलियनने देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक ॲस्पेक्ट्समध्ये त्याने यांत्रिक शिक्षणाला तिथे प्रोत्साहन देऊ केलं, की जेणेकरून फ्रान्सची जी आर्थिक व्यवस्था जी आहे, अर्थरचना जी आहे, ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीने तिथे राबवली. त्यानंतर त्याने जे नवनवं संशोधन आहे, त्या संशोधनाला
तिथे प्रोत्साहन त्यांची निर्मिती होण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्सची स्थापना केली. 1795 सालची ही घटना आहे. 1795 साली झालेलं इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्स हा मुळतवे फक्त रिसर्च ओरिएंटेड इन्स्टिट्यूट होतं. बघा, फक्त रिसर्चसाठी त्याने एक इन्स्टिट्यूट स्थापन केलं देश पातळीवर, की जे कोलॅबोरेटिव्हली पूर्ण फ्रान्समध्ये संशोधनावरच फक्त फोकस करणारं असेल. असं इन्स्टिट्यूट जर असेल रिसर्चचं, तर तुम्ही लक्षात घ्या ते किती-किती ॲस्पेक्ट्सवर आपलं काम करेल. एका वेळी मग ते फ्रान्समधल्या राजकीय क्षेत्रावर काम करेल, एकाच वेळी सामाजिक, आर्थिक तंत्रावर सुद्धा काम करेल आणि देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान जे आहे, ते या संशोधनाच्या हातून त्याने केलं. आधी मुख्यत्वे याच्यामध्ये वैज्ञानिक संशोधनाला त्याने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला, की ज्यामुळे त्याला एकूण देशाची जी परिस्थिती आहे आर्थिक तंत्रवादी ती सुधारता येईल. त्याचबरोबर लष्कर जे आहे ते सुद्धा सुधारता येईल, की जेणेकरून तो आपले टार्गेट जे आहे ते साध्य करू शकेल. तर इथे इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्स ही युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्स प्रमाणेच एक महत्त्वाची संस्था होती, की जी शुद्ध आणि शुद्ध संशोधनावरच काम करायची. त्यानंतर त्याने तत्कालीन गरज म्हणून लष्करी शिक्षणासुद्धाच प्राधान्य दिले. कारण की फ्रान्स जो आहे म्हणजे एकूण नेपोलियन जो आहे त्याचा कालखंड हा युद्धाच्या धामधुमीचा कालखंड होता. सातत्याने युद्ध काही ना काही वर्षानंतर होतच होती. परकीय राष्ट्रांची आक्रमणं होतच होती आणि अशा अवस्थेत स्वतः एक लष्करी अधिकारी, सेनापती असल्याकारणाने त्याला लष्कराचं महत्त्व माहीत होतं. म्हणूनच फ्रान्समध्ये प्रत्येक या शिक्षणाच्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया, त्याने लष्करी शिक्षणास प्राधान्य देऊ केले. मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आधी पण त्याच्या होत्या. म्हणजे फ्रान्समध्ये बोर्बोनकरांच्या काळात सुद्धा फ्रान्समध्ये लष्करी संस्था होत्या. पण आता आधुनिक विज्ञानाच्या आधारे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे एक नवीन लष्कर स्थापने हे नेपोलियनचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट होतं आणि तो स्वतः त्या गोष्टी नवे-नवे उपक्रम त्यामध्ये राबवायचा. तर इथे लष्करी शिक्षणाला प्राधान्य देऊन त्याने एक असं सुसज्ज आणि इतकं बेस्ट असं ग्रेटर असं एक सैन्य बनवलं, की जे तत्कालीन युद्धामध्ये जेव्हा उतरायचं तेव्हा ते विजेतच व्हायचं. नेपोलियनच्या विजयामध्ये या लष्करी शिक्षणाचा खूप मोठा अ, योगदान होतं आणि म्हणूनच हे योगदान तो जाणून असल्या कारणाने लष्करी शिक्षणाला प्राधान्य देणं त्या काळाची आणि त्याची सुद्धा गरज होती. फ्रान्सला सुद्धा त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते लष्करी शिक्षण घेणे आवश्यक होतं. तर इथे लष्करी शिक्षणाच्या प्राधान्याच्या आधारे त्याने हे सगळं आपलं योगदान तिथे देऊ केलं. एक निगेटिव्ह पॉइंट जरी आपण म्हटला, तर तो खऱ्या अर्थाने इथे येतो. पण तरीसुद्धा तो एक क्रांतिकारी पाऊल आपण म्हणूया, की आधीच्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्याची इतकी काही मुभा नव्हती. तेव्हाच्या स्त्रिया ज्या उमरावंच्या आहे, राजदरबारातल्या आहेत, त्याच कुठेतरी शिक्षित असायच्या. सामान्य स्त्रिया त्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर होत्या. तर नेपोलियनने काय केलं, की नेपोलियनने या स्त्रियांना सुद्धा शिक्षण देऊ केलं आणि हे शिक्षणाची कवाडे, द्वारे जे आहेत त्यांच्यासाठी खुली केली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण. पण ते मर्यादित शिक्षण देणाऱ्या संस्था त्या होत्या स्त्रियांच्या संदर्भामध्ये. कारण की खुद नेपोलियन जरी पराक्रमी जरी असला आणि आधुनिकीकरणाचा पुरस्कर्ता जरी असला, तरी स्त्रियांच्या बाबतीत कुठेतरी ते तत्कालीन पुरुष सत्तेची जशी एक विचारधारा राहते मागासलेपणाची, त्यातून नेपोलियन सुद्धा सुटलेला नव्हता. नेपोलियनने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार तर दिलाच, पण ते शिक्षण जे आहे ते एक मर्यादित शिक्षण होतं. आता हे मर्यादित शिक्षण म्हणजे काय, की स्त्रियांना सामान्य पद्धतीने जे व्यवहारी ज्ञान हवं असतं, ते व्यवहारी ज्ञान देणे म्हणजे बोलीभाषा, त्यानंतर लिपी, त्यानंतर गणित किंवा जे काही व्यवहाराच्या संदर्भातले मुद्दे असतील, त्याचं शिक्षण त्यांनी द्यावं आणि अशा पद्धतीने सांसारिक जीवनामध्ये किमान त्या अर्थाने त्याचा फायदा व्हावा. म्हणजे संसार करत असताना म्हणजे स्त्रियांचे एकूण जे विश्व होतं त्या कालखंडातले हे संसारामध्ये लागलेले असायचे. त्यांची काही राजकीय महत्त्वाकांक्षा वगैरे नसायची इतकी. अ, कारण पुरुष सत्ता तिथे खऱ्या अर्थाने होती. तर अशा स्त्रियांना मग किमान एक व्यावहारिक जुजबी शिक्षण द्यायचं जेणेकरून त्या साक्षर असतील. म्हणजे अशिक्षित तर नसतीलच, पण साक्षर त्या असतील आणि त्याचा त्या ज्ञानाचा उपयोग त्या आपल्या संसारामध्येच करू शकतील. जेणेकरून त्यांचं कुटुंब जे आहे ते अधिक संस्कारित राहील. म्हणजे एकूण कुटुंबावर इथे फोकस करण्यात आला स्त्रियांना. स्त्रियांचं विश्व जे आहे ते फॅमिली ओरिएंटेड करण्यात आलं आणि फॅमिलीच्या विकासासाठी जितकी स्त्री शिकायला हवी होती, तेवढी त्यांनी शिक्षित केली स्त्री आणि त्यांना तेवढे अधिकार दिले असं आपण म्हणू शकतो. तर ते तर आताही होतं.
ते तर फ्रान्समध्ये जे होत आहे तेव्हाच्या काळात ते तर आत्ताही होतं. फ्रान्समध्ये आता खूप पुढे गेली आहे स्त्री, पण भारतातली स्त्री अजून बघूया तर या मर्यादित शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये येते. याचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर शिक्षणाच्या क्षेत्रावर सरकारी नियंत्रण त्याने स्थापन केलं. पूर्णपणे सरकारी नियंत्रण स्थापन करणे आवश्यक का बरं होते? कारण की खाजगी क्षेत्र जर आलं, तर ते शिक्षणाच्या स्वतःचे ॲस्पेक्ट्स लागू करू शकतात. म्हणून सरकार नियंत्रित जर शिक्षण असेल, तर एका टार्गेटनुसार, एका उद्दिष्टानुसार ते राहील. म्हणून प्रत्येक सरकार जी असते, ती हे गोष्ट करतच असते. शिक्षण क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. कारण की सरकारचे काहीतरी गोल असतात. म्हणजे उत्तम नागरिक घडवणे हा एक सरकारचा गोल आहे. तर मग उत्तम नागरिक जर तुम्हाला घडवायचा असेल, तर तुम्हाला उत्तम शिक्षण द्यावं लागणार ना त्याला. जर त्याला संविधानच माहीत नसेल, त्याला नागरिक म्हणजे काय होतं बा, नागरिकरणाची प्रक्रिया काय असते, त्याला त्याचे अधिकार जर माहीत नसतील, तर तो कसला नागरिक असणार? तर उत्तम नागरिक घडवणे हे जर तुमचं एक टार्गेट असेल, एक साक्षर नागरिक घडवणं तुमचं टार्गेट असेल, तर याच्यावर सरकारी नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. तर इथे हीच भूमिका फ्रान्समध्ये सुद्धा होती, की शिक्षणाच्या क्षेत्रावर सरकार नियंत्रण ठेवून सरकारचे जे नेपोलियनचे जे उद्दिष्ट होते, ते उद्दिष्ट फुलफिल करणारा समाज, फुलफिल करणारा व्यक्ती तिथे निर्माण व्हावा, की जो सरकारने जे म्हणेल त्या पद्धतीने त्याची वर्तणूक किमान अंशी असेल. हे खऱ्या अर्थाने तिथे पुढे येईल. आणि म्हणूनच हे नियंत्रण त्याने प्रस्थापित केलेलं होतं. तर या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हे सगळं बघावं लागेल. अ, हेच मला पुढे सांगायचं आहे. विद्यार्थ्यांना शासनाप्रती निष्ठावंत बनवण्याचे उद्दिष्ट त्यांचे होते. म्हणून सरकारी नियंत्रण त्यांना आवश्यक होतं. म्हणजे सरकारचं शिक्षणावर नियंत्रण का बरं? तर विद्यार्थ्यांना शासनाप्रती निष्ठावंत बनवण्याचं. म्हणजे शासन म्हणजे मग शासन कोणतंही असो. मग ते नेपोलियनचं शासन असेल तर ते निष्ठावंत बनलंच पाहिजे. म्हणजे हे नेपोलियनचं उद्दिष्ट होतं, की आपल्या खाली जे लोकं आहेत, आपली सत्ता जर अबाधित ठेवायची असेल, नेपोलियन स्वतःची सत्ता जर अबाधित ठेवायची असेल, तर तिथल्या व्यक्तीला, नागरिकांना शासनाप्रती निष्ठावंत बनवायचं. तर एक लक्षात घ्या, की आता हे लोकशाहीमध्ये 2 पक्ष जे असतात ते निवडणुकीमध्ये स्पर्धा करतात. तर एक पक्ष एका विचाराचा असतो, दुसरा पक्ष दुसऱ्या विचाराचा असतो. तर या प्रत्येक विचारसरणीला जवळपास जाणारे काही आपले कम्युनिटीज असतात, गट असतात. तर इथे मग शासन जेव्हा एखाद्या कम्युनिटीतलं निवडून येतं, तर ते काय करतं, की आपल्याप्रती निष्ठावान लोकं बनले पाहिजे. म्हणजे आम्ही जो निर्णय घेऊ, सरकार जे निर्णय घेईल, त्याला कोणी विरोध नाही करायला पाहिजे. त्याच्या विरोधात कोणी आंदोलन नाही केले पाहिजे. त्याच्या विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे. हे प्रत्येक सरकार करत असते. कारण की त्यांना सत्ता जाण्याची भीती राहते सातत्याने. त्यामुळे निष्ठावान जितके असतील, तेवढं चांगलं. म्हणजे कोणी वाईट बोलणार नाही. सगळे चांगलेच बोलतील. सगळे "ये अच्छे है, वो अच्छा है, ये सब अच्छा है इनका" असं म्हणत राहतील. जे लीडर जो आहे तोच हाच चांगला, बाकी कोणीच चांगले नाही. आणि त्याचे निर्णय त्याने जे घेतले, ते जरी वाईट जरी का असेना, त्याला विरोध करायचा नाही. तर हे असं करत असताना तुम्हाला बघा, की शासन का बरं शिक्षण क्षेत्रावर नियंत्रण ठेवू इच्छितं? कारण की त्यांना आपले भक्त पाहिजे असतात, चेले पाहिजे असतात स्वतःसाठी. तर हे सगळं करत असताना तुम्ही लक्षात घ्या, की विद्यार्थ्या जीवनापासून ते करावं लागतं. म्हणजे विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट सांगितली, सातत्याने सांगत राहिली, की कालांतराने ती त्यांच्यामध्ये संपोषित होत राहते. तर ही संपोषणा जी आहे, ती खऱ्या अर्थाने त्यांना कुठे शासनाविषयीची निष्ठा बनवते. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंट सुद्धा आहे, निगेटिव्ह पॉइंट सुद्धा आहे. म्हणजे शासन जसं चांगलं असेल, तर ते चांगला मुद्दा आहे. पण शासन जर निगेटिव्ह असेल, तर ते विद्यार्थ्यांना निगेटिव्हेशन येईल. तर ह्या दोन्ही भूमिकावर तुम्ही बघू शकता, की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अप्रोचेस त्याच्यामध्ये आहेत. तर हे उद्दिष्ट मात्र नेपोलियनचं होतं, कारण की नेपोलियनला आपली सत्ता अनिर्बंध पद्धतीने चालवायची होती. त्यानंतर शिक्षणाचं अखेरचं जर आपण म्हणायला जाऊया, तर त्याने लॅटिन, फ्रेंच या 2 भाषांना सगळ्यात जास्त शिक्षणाच्या माध्यम म्हणून तिथे व्यक्त केलं. म्हणजे मातृभाषा आणि व्यावहारिक भाषा या प्रक्रियेमध्ये त्याने लॅटिन आणि फ्रेंचला तिथे महत्त्व दिलं. त्यानंतर त्याने विज्ञान आणि गणित विषयांना खूप अनन्यसाधारण पद्धतीने महत्त्व दिलेलं आहे. विज्ञान चा अभ्यास करून वैज्ञानिक प्रगती व्हावी आणि या वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे जर म्हणायला जाऊया, तर नवीन-नवीन शोध लागावे, जे राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणारे असतील आणि गणित विषय त्याचं महत्त्व तर तुम्हाला माहीतच आहे. तर अशा पद्धतीने भाषा आणि विज्ञान आणि गणित आणि इतर सगळे जे विषय आहेत, त्यांचा त्याने प्रोत्साहनपर इथे विचार केला आणि विद्यार्थी जे आहेत, ते अधिक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे, विकासाचा दृष्टिकोन असणारे आणि
राष्ट्रभक्त लॅटिन आणि फ्रेंचचा त्याने जो इथे अभ्यासक्रम लागू केला, त्यातून राष्ट्रभक्त जे आहेत ते त्याला लागू करायचे होते. तर ही सगळी भूमिका जी आहे ती आपण या संपूर्ण शैक्षणिक सुधारणेमध्ये बघितली, की जी शैक्षणिक सुधारणा आपल्याला या प्रक्रियेमध्ये एका अशा उत्तम अशा नागरिकाच्या दृष्टीने जाताना दिसून येते. आता हा नागरिक नेपोलियनच्या विचारांमधला नागरिक असू शकतो मुळात. जे नेपोलियनने सगळ्या ज्या सुधारणा केल्या, त्याचे दुहेरी मापदंड आपण करू शकतो. ते असे, की एक तर त्याला स्वतःच्या प्रती निष्ठावान असा एक नागरिक बनवायचा असेल किंवा त्याला खऱ्या अर्थाने आधुनिक विकास ला चालना देणारा नागरिक बनवायचा असेल. ते दोन्ही ॲस्पेक्ट्स जे आहेत तुम्ही तुमच्यासमोर ठेवा. तुमचं जे ओपिनियन असेल ते व्हॅलिड या प्रक्रियेमध्ये ठेवूया. कारण की प्रत्येक या मुद्द्यावर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मुद्दे जे आहेत ते निघत राहतात. तर एकूण मात्र हे लक्षात ठेवा, की नेपोलियनने किमान या गोष्टींना सुरुवात तरी केली आणि त्यांचा प्रारंभ केला. त्याने त्यांचा विकास केला आणि असा एक समाज बनवला, की जो अ, विजेता म्हणून पुढे येत असताना खरंच आदर्श स्वरूप प्राप्त करणारा असेल. तर नेपोलियन जो करू इच्छित होता, ते सगळे आदर्शवादी या प्रक्रियेमध्ये येतं. म्हणजे नेपोलियनने जे केलं ते खूप चांगलं आणि खूप आदर्श या संकल्पनेने आपल्याला ते घालावं लागतं आणि ही भूमिका सातत्याने त्याची शेवटपर्यंत राहिली. तर आपण याच्यातलं जर म्हणायला जाऊया तर 80% त्याने चांगलंच केलं असं म्हणूया. 20% कदाचित त्याने निगेटिव्हेशन केलं असेल. पण तरीसुद्धा फ्रान्सला एक आधुनिक राष्ट्र बनवण्यामागे नेपोलियनचा खूप मोठा हातभार राहिला, हे तुम्हाला या सुधारणावरून दिसून येईल. पुढच्या कालखंडामध्ये फ्रान्स हे जे पराक्रमी राष्ट्र झालं आहे, खूप मोठं आणि विकसित राष्ट्र जे झालेलं आहे, ते याच आधारावर झालेलं तुम्हाला दिसून येईल. आणि हे खऱ्या अर्थाने या सुधारणेचं गमक आहे, की फ्रान्स तुम्हाला दिसतं. अजूनही या सुधारणा ज्या आहेत, त्या फ्रान्समध्ये लागू आहेत. अ, बरेचसे नेपोलियन संहितेतले मुद्दे फ्रान्समध्ये अजूनही लागू आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचा इम्पॅक्ट बघू शकता, परिणाम बघू शकता. अ, आणि त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने फ्रान्सची एक टूर करावी लागेल, की फ्रान्समध्ये नेपोलियनचं कशा पद्धतीने योगदान आहे. आणि पॅरिस शहर बघितलं तर तुम्हाला नेपोलियनची खूप आठवण येऊ शकते कदाचित. तर बघा तुमच्या आयुष्यात जर असं एक संधी आली, की फ्रान्सला जायची तर जा नक्की. तुम्ही फ्रान्सला जाणार म्हणजे सगळीकडे जाणार तर नाही. तुम्ही पॅरिसलाच जाणार. पॅरिस बघून या किमान अर्थाने. तर असं ते फ्रान्स जे आहे ते तुमच्यासमोर आहे नेपोलियनच्या आधारे. तर तत्कालीन कालखंडात फ्रान्स हे इंग्लंडप्रमाणेच विकसित राष्ट्र का बरं झालं? तर या सुधारणांच्या आधारे झालं. तर एक राजकीय महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये होती आणि त्या राजकीय महत्वाकांक्षेच्या प्रती या सगळ्या सुधारणा घडवून आणल्या आणि एक चांगलं राष्ट्र नेपोलियनने घडवलंय असं आपण म्हणू शकतो. तर आजच्या लेक्चरला आपलं एवढंच आपण शिकूया आणि पुढील नेक्स्ट तासिकेला ज्या आहेत त्या आपण पुढचे मुद्दे जे आहेत त्याचे राहिलेले आहेत काही मुद्दे ते आपण बघूया. आता आपण थांबूया. दुसऱ्या सेशनमध्ये सुद्धा तुम्ही खूप उत्साहाने सहभाग घेतला, दर्शवला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो. थँक यू व्हेरी मच.